आज्ञाचक्रामधनं श्री विष्णूंचा वामन अवतार बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजचा द्वादशीचा दिवस भाद्रपद शुक्ल द्वादशी म्हणजे वामन जयंती म्हणून साजरी करण्यात येते. श्री विष्णूंचे विविध अवतार, त्या अवतारामध्ये वामन अवतार बघण्याचा प्रयत्न करा. बटू स्वरूपामध्ये श्री विष्णू, त्रेतायुगामध्ये असुर राजा बळीच्या रूपाने दानवांचा काळ वाढला होता आणि त्यांनी पृथ्वीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे देवांचे स्वर्ग आणि पृथ्वीवरील अधिकार धोक्यात आले होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी, जगाला न्याय मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन रूपात अवतार घेतला आणि वामन देवांनी महाबली राजाकडे 3 पावलांची जमीन मागितली. पहिल्या पावलात वामनाने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापले आणि तिसऱ्या पावलासाठी त्यांना जागा नसल्याने राजा बळीने स्वतःचे डोके पुढे केले, ज्यावर वामनाने आपला तिसरा पाऊल ठेवून बळीला पाताळ लोकात पाठवले. या बळीच्या निष्ठेमुळे प्रसन्न होऊन विष्णूंनी बळीराजाला पाताळ लोकाचे स्वामी केले आणि स्वतः त्याचे द्वारपाल बनले. या पवित्र वामन अवताराला मनापासून डोकं टेकवून नमस्कार. ओम श्री वामन देवाय नमो नमः. मणिपूर चक्र अतिशय महत्त्वाचे चक्र. बंद डोळ्यांमधून या चक्रावर दिव्य पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. अग्नितत्व स्वरूपामधील श्री सूर्यनारायण, ब्रह्मांडातील दिव्य शक्ती, त्यांना मनापासून नमस्कार. अतिशय महत्त्वाचे असलेले अग्नितत्व, ज्याची आपण खूप काळजी घेत आहोत, या अग्नितत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम श्री सूर्यनारायणाय नमो नमः. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध शक्ती, त्यातल्या 2 शक्ती आपल्याला रोज दिसत आहेत. त्या आहे सूर्यनारायण आणि चंद्र. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे, ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या चंद्रनाडी आणि सूर्यनाडीशी. सूर्यनाडीला आत्ता आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे. तेजाची देवता सूर्यनारायण, ज्यांचा संबंध आहे तेज बुद्धिमत्तेशी. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. या तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडून घडत आहे. सतत चांगले विचार, चांगल्या भावना, त्याद्वारे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. जेव्हा सातत्याने आपण स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करत असतो, त्याद्वारे ही ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती सगळ्यात अगोदर आपल्याला आशीर्वाद द्यायला लागते. सगळ्या नकारात्मक ऊर्जांचा नाश झालेला आहे. पिवळ्या रंगामधली दिव्य ऊर्जा मणिपूर चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे.
खूप आभार मानायचे. या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे प्रत्येक क्षणाला बीजाक्षर रम द्वारे रम 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 वामन जयंती हे बळीराजाच्या निष्ठेचे आम्ही वामन अवताराच्या न्यायाचे प्रतीक आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराचे पूजन केले जाते. ही जयंती चातुर्मासाच्या काळात येते आणि गणेश उत्सवाचा एक भाग मानली जाते. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. त्याचबरोबर आजचा गुरुवारचा पवित्र दिवस. आज्ञाचक्रामधनं श्री दत्तगुरु महाराज ब्रह्मा विष्णू महेश या स्वरूपामध्ये त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कलियुगामधील अतिशय प्रभावी अवतार. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला दत्तगुरु महाराजांचे खूप आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. प्रत्येक क्षणाला दत्तगुरु महाराज आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत. चैतन्यरूपी हा अवतार ज्यांची प्रचिती आपल्याला क्षणाक्षणाला येत आहे. खूप आभार दत्तगुरु महाराजांचे. रम द्वारे रम रम हे मूळ बीजमंत्र आणि बाकी सगळी उपबीजमंत्र त्याचं उच्चारण आपण करणार आहे, ज्याद्वारे आपला अन्नमय कोश जास्तीत जास्त सक्षम होण्यासाठी मदत होते. खूप आभार या बीजमंत्रांचे. रम कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. या पिवळ्या फुलामध्ये मधल्या गाभ्यावर आहे रम बीजाक्षर आणि अनुक्रमे बाकीची बीजाक्षरे. त्याचं उच्चारण आपण करणार आहोत. डम ढम नम तम थम दम धम नम पम फम सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वरूपी हा पवित्र धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा,
भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या पवित्र नद्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. कल्पना करायची या पवित्र ब्रह्ममुहूर्तावर या पवित्र नद्यांमधील जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत, ज्याद्वारे आपल्या अंतर्मनाची, या बाह्य शरीराची, सूक्ष्म शरीराची शुद्धता होत आहे. सगळे नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. खूप आभार. या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला वमद्वारे वम या पवित्र नद्या ज्या साक्षीदार आहेत, अनादी कालापासून जी धार्मिक स्थळे या ठिकाणी आहेत, ते ह्या पवित्र नद्यांद्वारे पावन झालेली आहेत. संतांच्या विविध भूमी, प्रत्येक संतांचे खूप आभार. जे विविध तीर्थंकर होऊन गेलेले आहेत, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. प्रत्येक चक्रामध्ये अग्नितत्व आणि इतर तत्व आपण सक्षम करत आहोत. बीजमंत्रांद्वारे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम खूप आभार या बीजमंत्रांचे, ज्याद्वारे प्रत्येक अवयव आपला उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव, प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडामधील तिसरी शक्ती पृथ्वी ग्रह, पृथ्वी ग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला या पवित्र धरणी मातेचे खूप आभार मानायचे. अनंत उपकार या धरणी मातेचे आपल्यावर आहे. आपल्या सगळ्या गरजा या पृथ्वी मातेद्वारे पूर्ण झालेल्या आहे. अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याची सोय या पृथ्वी मातेमुळे आपली झालेली आहे. खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे. पृथ्वी तत्वरूपी शरीरामधला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे. सक्षम अस्थि धातूचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले दोन्ही पाय अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. दोन्ही पाय या देहरूपी वृक्षाला भक्कम आधार देत आहेत. खूप आभार. विविध बीजमंत्रांद्वारे लम वम शम शम सम रम
डम ढम नम तम थम दम धम नम पम फम ओम विष्णवे प्रभविष्णवे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. खूप आभार या दैवी शक्तींचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवशक्तीची आपण सगळी साधना करत आहोत. सुंदर पिवळ्या प्रकाशात शिवलिंगाला बघायचे. डोकं टेकवून शिवशक्तीला मनापासून नमस्कार. शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहे. शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. गौरी स्वरूपामधील देवी पार्वती यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ज्या ठिकाणी शिव त्या ठिकाणी त्यांची शक्ती. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी जे सूक्ष्म स्वरूपामध्ये शरीरामधील विविध वायूंचे आधिपत्य करत आहेत, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. खूप आभार मारुतीरायांचे. प्रत्येक क्षणाला सक्षम वायू तत्वाद्वारे हृदयातील प्रत्येक कार्य रक्तशुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे, सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे. विविध बीजमंत्रांद्वारे यम वम राम डम दम नम तम थम दम धम नम पम फम विविध बीजमंत्रांद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे. अतिशय महत्वाचा अवयव आपले हृदय. जास्त विचार करून आपण आपल्या हृदयाला आतापर्यंत त्रास दिलेला आहे. यापुढे सतत आपल्याबद्दल चांगला विचार करायचा आहे. या पवित्र मनुष्य योनीमध्ये आपण सगळी चांगली कर्म करत आहोत. फक्त चांगले विचार आपल्या हृदयात आपण साठवत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे, चांगल्या अंतःकरणाचे. दुसऱ्यांबद्दल सातत्याने चांगलेच विचार आपण करत आहोत. त्याद्वारे या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार आपल्या चांगल्या हृदयाचे, चांगल्या मनाचे. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा
आकाश तत्वाप्रमाणे उच्च आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे. आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचा आपण शोध घेत आहोत. आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. आपल्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व आणि समोरच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व याचे खूप आभार मानायचे. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, जास्तीत जास्त नामस्मरण आपण करत आहोत, त्याद्वारे या ईश्वरी तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम द्राम दत्तात्रेयाय नमो नमः. सक्षम दोन्ही हातांद्वारे जास्तीत जास्त पुण्यकर्म आपल्याकडनं होत आहे. अखंड नामस्मरण, अन्नदान, द्रव्यदान आपल्याकडनं होत आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. अहंकार रूपी राक्षसाचे दहन आपण केलेले आहे. अहंकार रूपी राक्षस दहन झाल्यामुळे मोक्ष प्राप्ती आपल्याला होत आहे. खूप आभार श्री विष्णूंचे. प्रत्येक क्षणाला या सुंदर मोराच्या आवाजाचे खूप आभार. जणू भगवंत आपल्याला साक्ष देत आहेत की त्यांचं अस्तित्व सगळीकडे आहे. फक्त त्या नाम जपाद्वारे आपण एकरूप होत आहोत. विविध बीजमंत्रांद्वारे हम रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम सावकाश आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, रेकी गुरूंचे खूप आभार. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपले आध्यात्मिक गुरु, त्यांना आज्ञाचक्रातनं बघा. डोकं टेकवून त्यांना पूर्ण समर्पण. या वैश्विक शक्तीद्वारे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. पूर्ण शरणागती या दैवी शक्तींपुढे विविध बीजमंत्रांद्वारे नाद ब्रह्म
जो ह्या पृथ्वीवर आहे. राम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम खूप आभार मानायचे. सक्षम आज्ञा चक्राचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. दिव्य पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. जणू ब्रह्मांडातील दिव्य शक्ती त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. आजच्या पवित्र दिवशी फक्त चांगले विचार, चांगली बुद्धी, त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. या परमतत्वाचे खूप आभार मानायचे. विविध बीजमंत्रांद्वारे वामन देवांचे खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम द्राम दत्तात्रेयाय नमो नमः. ओम राम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम खूप आभार मानायचे. या सगळ्या बीजमंत्रांचे, परमतत्वाचे, शिवतत्वाचे, परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. या ब्रह्ममुहूर्ताचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. श्री विष्णूंचे खूप आभार. श्री महालक्ष्मींचे खूप खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमो नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. या कलियुगामध्ये हे विविध दिव्य अवतार आपल्याला तारून नेत आहेत. खूप आभार या दिव्य अवतारांचे. प्रत्येक क्षणाला ओमद्वारे